काही कस्टमरांचं असं असतं, ब्लाऊज घेऊन जायचं आणि 6 महिन्याने यायचं आणि मग नंतर म्हणायचं हातामध्ये लूज झाला आहे, हातामध्ये टाईट झाला आहे किंवा कमरेत लूज झाला आहे किंवा शोल्डर उतरायला लागले. आता कसं असतं, 6 महिन्यामध्ये माणसाची तब्येत कमी होऊ शकते, जास्त होऊ शकते, बरोबर ना? जर तुम्हाला प्रॉब्लेमच असेल तर सुरुवातीला जेव्हा ब्लाऊज शिवून घेऊन जाता, ट्राय करता, तेव्हाच दाखवायचं. तसं नाही, असं येतात आणि मग नंतर काय, त्यांना हवं तसं करून द्या. त्याचे काही ₹10 तर किंवा ₹10-20 तर काही देतच नाहीत. उलट आपल्याला म्हणजे सांगतात की तुमच्याकडून शिवून घेतलं आहे ना हो, आत्ता तर घेऊन गेले, तुम्हाला माहीतच असेल, असं बोलतात. तर तुम्हाला काय वाटतं, ज्यावेळेस नंतर एक्स्ट्रा काम आपल्याकडून करून घेतलं जातं, तर त्यावेळेस त्याने नक्कीच आपल्या कामाचा मोबदला द्यायला हवा. जर हेच कस्टमर दुकानात गेलं कपड्याच्या वगैरे, तर तिथे देतील का असं? हा विचार त्यांनीसुद्धा केला पाहिजे. मग आपलीसुद्धा टेलर लोकांची किंमत त्याने करायला काय हरकत आहे?